क्या बात. ह्या कोल्हापूरमध्ये जे महालक्ष्मी दर्शनासाठी येतात, अगदी बरोबर, व ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात, त्यांना चांगली सुविधा, एक 3 स्टार हॉटेलचे चांगले फीचर्स बरोबर आपल्या ह्या ग्रामीण भागात मिळावेत म्हणून मी हे हॉटेल चालू केलं. एंड जो रेट ये लोग ने ऑफर की है वो वर्थ लगेगा. वैल्यू फॉर मनी. ओके ओके 430. ओके. ह्या लोकांनी आम्हाला इतकं जास्त कॉपरेट केलं. 430 विथ माय तिचं मिल्क प्रोव्हाइड करणं, एव्हरीथिंग. नमस्कार मंडळी, तर पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे. आपण सध्या आहे कोल्हापूरमध्ये हॉटेल द इंदू. आय थिंक हे 3 स्टार हॉटेल आहे आणि कुठलीही प्रॉपर्टी आवडल्यानंतरच हा आपला कॅमेरा सुरू होतो, कारण की हॉटेल खरंच हे दाखवण्यासारखं आहे. तुम्हाला मी हॉटेलचा क्विक, आम्हाला जी रूम भेटली आहे तर त्या रूमचा क्विक टूर दाखवतो आणि मस्त वेगळी खतरनाक त्या रूमला अटॅच तिसऱ्या फ्लोअरवरती माझी रूम आहे. आणि जसा कर्टन्स ओपन केला, फक्त तुम्ही सांगण्यापेक्षा व्ह्यू बघा, या हॉटेलच्या बॅकग्राऊंडचा व्ह्यू. तर बघू शकता, एकदम क्लीन हॉटेल, एकदम मस्तपैकी वेल मेंटेन्ड. तर हा असा आपला बेड आणि तुम्ही स्वच्छता बघा, वरची लाईट खाली दिसते, एक नंबर असा क्लीन, नीट, टायडी, एक खतरनाक. ही अशी एक ओव्हरऑल रूम, सामान ठेवण्यासाठी ॲम्पल ऑफ स्पेस, क्युशनची क्वालिटी एक नंबर. बरोबर हे बघा, हे एकदम मस्त दिले त्यांनी. बाकी ते एक छोटासा वॉर्डरोब, टीव्ही भेटेल तुम्हाला, 2 बॉटल पण दिल्यात, ते तुम्हाला सेटिंग दिली. की हा जो पडदा उघडल्यानंतर जे निसर्ग सौंदर्य आहे ते एकच नंबर खतरनाक. आता आपण तो पडदा उघडायला चाललोय, तर फक्त तुम्ही मजा बघा. शेतमळा आणि बाजूला डोंगर आणि मस्तपैकी ही प्रॉपर्टी हॉटेल इंदू. तर तुम्ही जर गोव्याला चालला असेल गाडी चालून, मुंबईवरून गोव्याला चालला असेल किंवा गोव्यावरून मुंबईला, साताऱ्याला, तर तुम्ही गाडी चालून थकला असेल तर कोल्हापूरमध्ये नक्की हॉल्ट घ्या आणि हॉटेल इंदू या ठिकाणी व्हिजिट करा. सूर्यदेवता आणि ही आपली रूम बघा, फुल. जर हॉटेलचं वॉशरूम चांगलं तर हॉटेल नक्कीच चांगलं. आणि यांनी टॉवेल पण दिलेत आणि 24 तास गरम पाणी सुद्धा आहे. सकाळची सुरुवात झालेली आहे, एक नंबर असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू जो आहे ना, असं वाटतं आज एक दिवस पुन्हा एकदा रूम एक्सटेंड करून आहे ना हा व्ह्यू असं बघत बसावं. आणि तुम्ही बघू शकता हे त्यांचे रो हाऊसेस सुद्धा आहेत. आणि कोण आले बघा, म्हणजे आय थिंक BMW दिसते मला, होंडा, आणि या साईडला कुठली तरी ऑडी दिसते. म्हणजे असे सुद्धा कस्टमर्स ह्या प्रॉपर्टीला व्हिजिट करतात. आणि थोड्याच वेळात आपण खाली जाऊ आणि खाली ही प्रॉपर्टी कशी दिसते, बाहेरनं कशी दिसते हे आपण एक्सप्लोअर करू. तर आपला पहिला ब्रेकफास्टचा मेनू रेडी आहे. एक नंबर अशी इडली सांबार मागवलं आहे, ब्रेड ऑमलेट आणि मसाला डोसा. क्या बात आहे, एक नंबर. नाही ना, तुम्हाला हे व्हिडिओ बघूनच भूक लागली, त्याच्या पुढे बघा. सुप्रभात मंडळी, सुप्रभात कोल्हापूर. तर आपण सध्या आहे कोल्हापूरमध्ये आणि पाठी तुम्ही अशा भव्य हॉटेल बघताय. त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल ग्रँड इंदू 3 स्टार. आणि जर तुम्ही मुंबई गोवा ट्रॅव्हल करत असेल किंवा गोवा मुंबई किंवा काही कारणास्तव देवीच्या दर्शनाला जर महालक्ष्मीला आला तर हॉटेल ग्रँड इंदू 3 स्टारमध्ये नक्की स्टे करा. एक नंबर हॉटेल आहे. का ते तुम्हाला ह्या ब्लॉगच्या एंडपर्यंत कळूनच जाईल. आय गेस हा बावडा रोड आहे आणि बावडा रोडवरतीच हॉटेल ग्रँड इंदू 3 स्टार. आणि बघा तुम्ही असा भव्य सेटअप, ॲम्पल ऑफ पार्किंग. सगळ्यात पहिलं आपण बघतो ती पार्किंग. आपली कार इथे सुरक्षित आहे. ही अशी या लोकांची एंट्रन्स आहे. एंट्रन्सलाच बघून तुम्हाला असं मन असं कसं हिरवंगार झालं असेल, खतरनाक असं. आणि ह्या हॉटेलची अशी बिल्डिंग आहे जी एकदम फुल असं लक्झरियस दिसते. इकडनं मस्त पैकी एंट्री केल्या तुमचं स्वागत करणार आहेत आपले ससोबा. एक नंबर असे या लोकांनी ससे एक नंबर असे एकदम वेलकम करायला ठेवलेत. तुम्ही बघू शकता हॉटेलची क्वालिटी अजून एका गोष्टीवरतून ठरवता येते, जिथे त्यांचा स्टाफ आहे ना प्रॉपर युनिफॉर्ममध्ये. बघा, प्रत्येक माणसाच्या अंगावरती फुल हॉटेल ग्रँड इंदू 3 स्टारची ब्रँडिंग आहे. गुड मॉर्निंग सर. वेलकम टू हॉटेल ग्रँड इंदू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. स्वागत आहे आमच्या हॉटेलमध्ये. टोटल माझ्याकडे मेन बिल्डिंगमध्ये 24 रूम्स आहेत
ओके. नंतर कॉटेजेस आहेत माझ्याकडे टोटल 9 असे 33 रूमचं प्रॉपर्टी आहे. ओके. तर आता सीझनली कसं असतं की प्रॉपर फिक्स रेट आम्ही ठेवत नाही. ओके. थोडंसं मंडे टू थर्सडे वीक डेज असतात त्यामुळे थोडंसं कमी असतं टेरिफ ठेवतो. ओके ओके. वीकेंडला थोडंसं टेरिफ हाय असतं. वीकेंडला 3000 प्लस जीएसटी ठेवतो. वीकेंडला म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार 3000 पण जीएसटी. ओके. 3000 तुम्ही रेट सांगितले ते एसीचे का नॉन एसीचे? एसीचे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. नॉन एसी नॉर्मली 2000 ला आपण देतो. ओके ओके. ह्यांची सर्व्हिस बघू शकता तुम्ही. प्रत्येक जो माणूस येतोय बाहेरनं त्या माणसासाठी अशी VVIP सर्व्हिस. बरोबर गेटवरती त्यांचं उभा असतात माणसं आणि प्रॉपर असे आपले लगेज आहे ना हे तुम्ही लाईव्ह बघितले. प्रॉपर असे लगेज आपल्या ते रूमपर्यंत पोहोचून जातात. ब्रेकफास्ट आणि व्हेज नॉन व्हेज एकदम बेस्ट भेटतोय. अच्छा. फूड क्वालिटी एक नंबर. अच्छा म्हणजे आपल्याकडे दोन्ही आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत व्हेज पण आणि नॉनव्हेज पण. आणि जर कोणाला ड्रिंक्स करायचे असेल तर ते अच्छा अच्छा संध्याकाळी विस्की स्कॉच बियर सर्व. अच्छा अच्छा म्हणजे ऑल इन वन रेस्टॉरंट आपण बोलू शकतो ब्रेकफास्ट टू डिनर पर्यंत. व्हेज नॉनव्हेज क्वालिटी एकदम बेस्ट. तो हमारे साथ है निमेश, एक नंबर, वन ऑफ दी आई थिंक हैप्पी एक्स कस्टमर. हाय निमेश, गुड मॉर्निंग. निमेश कैसा लगा आपको? एक जेन्युइन फीडबैक अगर लेना चाहता हूँ मैं इंदू होटल का तो स्टाफ काफ़ी अच्छा है यहाँ का. हाँ. एंड सेकेंडली क्लीनलीनेस बहुत ज़्यादा है. रूम कैसे लगे आपके ओवरऑल? ओवरऑल बहुत स्टैंडर्ड रूम्स है एंड यू कैन कंपेयर विद सम एग्जैक्टली द होटल चेन्स लाइक करेक्ट फन और समथिंग लाइक करेक्ट 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 करेक्ट. एंड ओवरऑल अच्छा एक्सपीरियंस रहा. एंड इंस्टेंट आपको सर्विसेज देंगे वो लोग. स्टाफ काफ़ी कोऑपरेटिव है. परफेक्ट. एंड बहुत सी चीज़ें कॉम्प्लिमेंटरी है. एंड रेस्टॉरंट यहाँ का फेमस भी है. एक मस्तपैकी अशी गोष्ट घडली. ह्या हॉटेलचे ओनर सुद्धा आपल्यासोबत आहेत. गुड मॉर्निंग शशिकांत जी, थँक्यू सो मच. वेलकम टू मुंबईकर नील चॅनल. थँक्यू सर. म्हणजे मी कोल्हापूरमध्ये नेहमी येत असतो आणि मी आत्तापर्यंत द फनमध्ये राहिलो आहे, सयाजीमध्ये राहिलो आहे. पण कम्पेअरिंग टू दॅट 5 स्टार हॉटेल ना तुमचं हॉटेल 1% मला असं कमी नाही वाटलं. ज्या त्या लोकांनी सुविधा दिल्या त्याच तुम्ही पण दिल्या, तुमच्या स्टाफने दिल्या. आणि एक पॉईंट इथे मेन्शन करतो, तुमचा स्टाफ, तुमचं फूड आणि तुमची रूमची क्लीननेस एक नंबर आहे. अव्वल. नमस्कार. मी हे हॉटेल एक 1.5-2 वर्षापूर्वी चालू केलं आणि आम्ही महालक्ष्मीचं भक्त आहे. वाव. ज्योतिबाचं आम्ही भक्त आहे. वा क्या बात. मग ह्या कोल्हापूरमध्ये जे महालक्ष्मी दर्शनासाठी येतात अगदी बरोबर किंवा ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात त्यांना चांगली सुविधा, एक 3 स्टार हॉटेलचे चांगले फीचर्स बरोबर आपल्या ह्या ग्रामीण भागात मिळावेत म्हणून मी हे हॉटेल चालू केलं. आणि समोरच MIDC शिरोली आहे. तिथे गेस्ट फार म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड आणि इंडियामधून येत असतात. बरोबर. त्याचाही या हॉटेलचा म्हणजे या हॉटेलमुळे त्यांचाही फायदा झालेला आहे. खरी आणि एक चांगली सुविधा आम्ही अगदी अल्प दरामध्ये चांगलं फूड, खरी गोष्ट, या ठिकाणी राहण्याची चांगली सोय केलेली आहे. अगदी बरोबर. आणि अगदी हायजेनिक रूम असतील, फूड क्वालिटी असेल. आपले हे तर स्पेशल खरडा मटन, अरे क्या बात, आणि चिकन मॅग्नेट, खरी गोष्ट, अतिशय चांगलं. खरी गोष्ट. कोल्हापुरी थाळी म्हणतात, जो पांढरा तांबडा रस्सा, बरोबर, कोल्हापूरमध्ये हे कुठे मिळणार नाही. तो हा हॉटेल ग्रँड इंदू मध्ये आपला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे 3 स्टार हॉटेल सोबत तुम्ही 5 स्टार जेवण सुद्धा देताय आणि तांबडा सुद्धा देताय. थँक्यू सो मच. स्टाफ आहे ना, आपलं हॉटेल हे सगळं स्टाफवरती डिपेंड असतं. तुमचा स्टाफ खरंच खूप छान आहे. थँक्यू सो मच सर. नक्की पुन्हा एकदा व्हिजिट करेल. नक्की नक्की. थँक्यू थँक्यू. त्याला मिळाले अजून एक फॅमिली जी त्या या हॉटेलमध्ये राहत होती. मस्तपैकी त्यांचा क्विक टूर घेऊ की त्यांना हॉटेल कसं वाटलं, इकडचं फूड कसं वाटलं. हाय ऑल, गुड मॉर्निंग. सर्वांचं पुन्हा एकदा मुंबईकर नील चॅनलवरती स्वागत आहे. मैम आप कितने दिन से रह रही है प्रॉपर्टी में? ओके 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 ओके, साउंड्स गुड. और आपको रूम का क्लीननेस वगैरह कैसा लगा? एंड जो रेट ये लोग ने ऑफर किए वो वर्थ लगेगा? वैल्यू फॉर मनी. ओके ओके. तर आपल्यासोबत आहे परत एकदा व्हॅल्युएबल फीडबॅक वाले कस्टमर. हाय पूजा. तर ओव्हरऑल तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं? बेसिकली आम्ही ह्या हॉटेलमध्ये चेक इन केलं 4:30ला. ओके. आणि आम्हाला 4:30ला कुठेच अवेलेबिलिटी नव्हती हॉटेलची. 4:30 AM का 4:30 PM? अर्ली मॉर्निंग 4:30. ओके. तर ह्या लोकांनी आम्हाला इतकं जास्त कॉपरेट केलं 4:30 AM ला विथ माय बेबी. तिचं मिल्क प्रोव्हाइड करणं, एव्हरीथिंग. आणि क्लीन अँड नीट रूम
आणि 7:30ला आम्हाला जो ब्रेकफास्ट हवा आहे, 7:30ला मला बेबीसाठी फूड हवं आहे, बेबी ओ माय गॉड, एव्हरीथिंग त्या लोकांनी अवेलेबल करून ठेवलं. साऊंड्स गुड. तुम्हाला ओव्हरऑल या हॉटेलचा स्टाफ कसा वाटला? स्टाफ पण खूप चांगला आहे. अर्थात तुम्ही कुठल्याही टायमिंगला त्यांना कॉल करू शकतात, बेबीच्या रिलेटेड गोष्टी सांगू शकतात. फूड पण खूप छान वाटलं. ओव्हरऑल मला खूप आवडलं. शॉर्ट अँड स्वीट हॉटेलमध्ये. अच्छा, रूमचं तुम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा क्लीननेस होता का रूममध्ये? खूप जास्त क्लीननेस होता. गॅलरी छान होती, व्ह्यू पण खूप छान आहे. आमचा फ्रंटवाला रूम होता, तर क्लीन अँड नीट. तुमचे सगळे टॉयलेटरीज, एव्हरीथिंग इज देअर आणि खूपच छान आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे. व्हेज फूड पण आम्ही ट्राय केलं आणि नॉनव्हेज पण. तर व्हेज पण खूप छान होतं आणि नॉनव्हेज एकदम अस्सल कोल्हापुरी. वाव, साउंड्स गुड. आई थिंक पूजा ने फूड से लेके होटल तक सब रिव्यू एक नंबर दे दिया. इफ आई आस्क यू, आउट ऑफ 5 रेटिंग कितना देंगे आप 5 में से? 4.5. गुड मॉर्निंग विदेशन म्हणाली, एक नंबर. मुंबईकर नील चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत असे कस्टमर पण भेटले जे हॉटेलमध्ये राहायला ना आलेत, फक्त ब्रेकफास्ट करायला आलेत बाहेरून. विदेश, ओव्हरऑल म्हणजे कसं, म्हणजे तुम्ही इथे वारंवार येता हे मला कळालं, पण कसं इकडचं ब्रेकफास्ट क्वालिटी वगैरे? ब्रेकफास्ट फूड क्वालिटी इज व्हेरी नाईस. अच्छा, अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही सारखं सारखं येता इथे आणि मस्त मस्त. म्हणजे आपण आतापर्यंत जेवढे केले ते स्टेवाले गेले, पण हे असे की जे बाहेरनं फक्त इथे ब्रेकफास्ट आले, तुम्ही ह्याच्यावरतून फूड क्वालिटीचा नक्कीच तुम्ही अंदाज लावू शकता की हे हॉटेल काय काय आपल्याला देऊ शकतं. थँक्यू सो मच विदेशन म्हणाले. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आपला आवडला असेल. तुम्हाला असं वाटत असेल यार कोल्हापूरमध्ये 3 स्टार 5 स्टार 7 स्टार हॉटेल आहेत, लाईक सयाजी, द फन आणि बाकीचे सुद्धा, मग हेच हॉटेल का? तर पॉकेट फ्रेंडली हॉटेल तुम्ही जर बोलला तर अगदी 3000 रुपयात AC रूम भेटतोय. वेळ आली आहे ब्लॉग संपवायची, तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पहा मुंबईकर नील सायनिंग ऑफ.